प्रभाग क्रमांक 5 ब उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार दादाभाऊ रेपाळे नॉट रिचेबल. स्थानिक शाखा प्रमुख कुंदन घोसाळकर यांचे म्हणणे, दादाभाऊंवर दबाव होता. अगोदरच प्रभाग 5 ब मधून दीप्ती जाबर यांचा छाननीत अर्ज बाद झाला होता. आता दोनच उमेदवार क मधून दीपाली घोसाळकर उबाठा आणि ड मधून पुष्कर विचारे मनसे रिंगणात आहे. प्रभाग 5 आहे. प्रभाग 5च्या पॅनल मध्ये एक उमेदवार छाननीमध्ये बाद झाले आणि दुसरा जो काही उमेदवार होता हा पळून गेला असं इथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आपलं काय म्हणणं आहे सविस्तर जरा सांग. असं आम्हाला काही वाटत नाही पळून गेला किंवा काय नाही. जो काही इथली परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या त्याला सामोरं जाणं तेवढं बळ त्यांच्यामध्ये नव्हतं. म्हणून ते कदाचित त्या दबावाला बळी पडून जे काय त्यांच्यावरती सतत त्यांना फोन करून किंवा काय प्रेशर होता त्या दबावामुळे ते गेले असावेत असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही आमची लढाई ही अशी लढत चालू ठेवणार आहोत. आम्ही या अन्यायाविरुद्ध आम्ही लढत राहणार आहोत. बरं, आपल्याला काय वाटतं त्यांच्यावर काय दबाव होता? त्यांच्यावर दबाव येत होते, सगळ्यांना फोन जात होते, सांगत होते तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या, उमेदवारी अर्ज मागे घ्या. आणि आता काय आमची त्यांची भेट झालेली नाही त्यामुळे नक्की त्याला कोणी आणि कोणत्या प्रकारचा फोन केलेला आहे किंवा कोणत्या दबावाला ते बळी पडलेले आहेत याच्या संदर्भामध्ये आम्हाला त्याची काही कल्पना नाही. आमची भेट होईल तेव्हा आम्ही सविस्तरपणे पत्रकार परिषद घेऊन याची सगळी आम्ही मांडणी सगळ्या पत्रकारांसमोर करणार आहोत. बरं, आता आपल्या पॅनल मध्ये किती उमेदवार आहेत? आता आमचे 2 उमेदवार आहेत. क गटामधून सौ दीपाली दिनेश घोसाळकर आहेत आणि ड गटामधून पुष्कराज विचारे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असे आमचे 2 उमेदवार या प्रभागामध्ये लढत देत आहेत. बरं, निवडणूक आयोगाला आपण काय सांगणार का? जे बिनविरोध झालेले आहे त्याबद्दल आपण काय सांगणार आहे? यांनी निवडणूक आयोगाकडे आमची ही एकच मागणी असेल की या सगळ्या गोष्टींची जरा तपासणी करावी किंवा त्यांचे फोनचे जे सीडीआर आहेत ते सीडीआर तपासावेत की कोणी फोन केले, कोणत्या दबावाला बळी पडले गेले. अशा पद्धतीचा हा जो दबाव जो आहे हा सगळ्यांवरती होता, आमच्यावरही होता, पण आम्ही त्या दबावाला बळी पडलो नाही. आम्हाला आमची लढाई लढायची आहे आणि आमचे जे नेते आहेत उद्धव साहेब आणि राज साहेब हे दोन्ही या महाराष्ट्रासाठी या मराठी माणसासाठी एकत्र आलेले आहेत. मग त्यांना साथ देणं, त्यांच्या बरोबर उभं राहणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो. म्हणून आम्ही या लढाईमध्ये सर्वतोपरी आम्ही सर्व याने आम्ही उभे आहोत. बरं, निवडणूक आयोगाला तुम्ही हे सांगणार आहे का ईव्हीएम मशीन जे बिनविरोध झालेले त्यांच्याही नावाचे ईव्हीएम मशीन तिथे आणून ठेवावी म्हणून? आता निवडणूक आयोगाचा जो काही नोटा या संदर्भामध्ये जो काही निर्णय आहे किंवा नोटा कसा वापरावा किंवा नोटासाठी म्हणजे जर समोर उमेदवार असेल की नाही हे निवडणूक आयोगाने अजून स्पष्ट केलेलं नाहीये. ते समजेल आपल्याला काही दिवसामध्ये. जरी ती मशीन असेल मशीन नसेल तो नोटाचा वापर त्यावर जर होत असेल तर लोक त्यांचा अधिकार जो आहे तो अधिकार त्यांचा वापरेल. तसं निवडणूक आयोगाला आम्ही पत्र सुद्धा दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये. अजून निवडणूक आयोगाने आम्हाला या संदर्भात कोणताही निर्णय अजून कळवलेला नाहीये. पण आमची मागणी राहील की मशीन असावी म्हणजे जेणेकरून नागरिकांना त्यांचा जो अधिकार आहे तो व्यक्त करता येईल मतदानाच्या स्वरूपामध्ये. एकतर नोटाला जरी मतदान होऊ शकतं किंवा उमेदवाराला मतदान होऊ शकतं. त्यामुळे बघूया आपण कसं काय निवडणूक आयोग कोणत्या निर्णयापर्यंत जाते हे पाहूयात आपण. बरं, उमेदवार पुष्कर विचारे आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? आम्ही गेले किती आता याने सांगितलं की दबावाला बळी पडले. आम्हाला दबाव वगैरे काही येत नाही आमच्यावरती. आम्ही लढणारी लोक आहोत. असे खूप आले खूप गेले. आम्ही इथेच आहोत आणि आम्ही लढणार. आम्हाला या सगळ्या गोष्टीचा काही फरक पडत नाही आणि हार जीतचाही फरक पडत नाही. कारण आम्ही निवडून आलो किंवा नाही जरी आलो तरी आम्ही लोकांसाठी काम करतच राहतो. त्यामुळे असंही लोकांसाठी काम करायचंय तसंही लोकांसाठी काम करायचंय. परंतु ज्या वेळेला आपल्याला प्रतिनिधित्व मिळतं एखाद्या गोष्टीचं विधानसभेत जाण्याचं किंवा महानगरपालिकेत जाण्याचं तर त्यांच्यासाठी आपण थोडा जास्त वेगळ्या प्रकारे काम करू शकतो. सो आमची लढाई ही काम करण्याची लढाई आहे. ह्यांची लढाई हे पद मिळवण्याची आहे. तो आमच्या तरी त्यांच्यात खूप फरक आहे एवढंच मी सांगेन. आणि आम्ही लढणार आणि जिंकणार आहे. धन्यवाद.